इतका तमाशा झाला तुझा तरी अजूनही मस्ती. इतकी फजिती होऊन अजून तुझी रग जिरली नाही. मला ठाऊक आहे तू पुरता भुई सपाट झाल्याशिवाय तुझ्या डोळ्यांवरची धुंदी उतरायची नाही. तू गर्विष्ठ आहेस, तू उन्मत्त झाला आहेस, तुला आपल्या अधिकाराचा माज आलाय. धनराज नगरचे राजे झाल्यासारखं वाटायला लागलंय तुला. म्हणून तुम्हाला हिणवतो आहेस. मुद्दाम अशी मान फिरवून तू माझा पान उतारा करतो आहेस. तुला वाटत असेल हात जातो कुठं, करून करून काय करणार आहे. अखेर मी कोण? तुझा छोटा भाई, तुझ्या माग माग सावलीसारखा फिरणारा. तुला दुखलं खोकलं तर डोळ्यातून पाणी काढणारा. तू म्हणशील त्याला मान डोलवणारा की तुझ्या मर्जीला जपणारा. होय ना? पण मेहरबान हे विसरा आता. अरे माझ्या वैऱ्याची तू आत्ता आत्ता कुठं झलक पाहतो आहेस, पण घोडा मैदान जवळ आहे. मठोबा, अरे तुझे सगळे सहकारी तर मी बोल बोल म्हणता फोडले, चुटकी सरशी फितवले. अरे चण्या फुटाणे सारखे पैसे 2 पैशाला विकत घेतले. तुला वाटत असेल तुझे कामगार बंधू तुझी कड घेतील, तुझ्या पाठीशी उभे राहतील. होय ना? ए बुद्धू, मान फिरवलीस तर कान खोलून नीट ऐक. त्यांनाही विकत घेण्यासाठी मी पैसा सोडलाय, पैसा. अरे तुझे सगळे सहकारी काय किंवा तुझे कामगार काय, सगळे एक जात कुत्तरडे. फरक इतकाच की कोणी उष्ट्या हाडकावर राजी तर कोणी शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर. मी घमेंड मारतोय? हा, असंच तुला वाटत असेल. मग पाहाच आता तुझा कसा तमाशा करतो ते. अजूनही तुला शहाणपण सुचणार नसेल तर ऐकून ठेव. गुरुवारच्या महासभेनंतर गावभर कामगार बंधू तुझी धिंड काढणार आहे, धिंड.